नमस्कार मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये शिकणार आहोत की जो डिओल स्टार्टर आहे हा डिओल स्टार्टर जर काही कारणास्तव खराब झाला तर आपण त्याच्यातल्या कुठल्याही भागाला कसं चेंज करू शकतो व तो रिपेअर कसा करू शकतो हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर मी आज या पूर्ण डिओल स्टार्टरला खोलून दाखवणार आहे व याच्यातला कुठला पार्ट कसा चेंज करायचा हे मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे। चला तर व्हिडिओ सुरू करू। चला तर पहिले आपल्याला या डिओल स्टार्टरमध्ये ही जी कॉईल आहे ही कॉईल आपल्याला चेक करायला लागेल। तर सर्वात पहिले आपण ह्या कॉईलला जे कनेक्शन केलेले आहे ते कनेक्शन आपण खोलून ठेवू। ठीक आहे, तर अशा पद्धतीने आपण कॉईलचे जे दोन्ही टोकं आहेत त्या दोन्ही टोकांकडील कनेक्शनला आपण असं खोलून ठेवणार आहोत व मल्टीमीटर घेऊन मल्टीमीटरच्या सहाय्याने आपण या कॉईलला पहिले चेक करणार आहोत की कॉईल चालू आहे किंवा नाही। ठीक आहे, म्हणजेच कॉईलची आपण इथे कंटिन्यूटी घेणार आहोत। तर अशा पद्धतीने मल्टीमीटरच्या सहाय्याने आपण ह्या कॉईलची कंटिन्यूटी घेत आहोत। हे बघा, आपण बघू शकता की अशा पद्धतीने जर आपण कंटिन्यूटी घेतली तर ह्या कॉईलची कंटिन्यूटी येत आहे। ठीक आहे, आपण मल्टीमीटरमध्ये बघू शकता की या कॉईलची कंटिन्यूटी येत आहे, म्हणजेच ही कॉईल आता सध्या चालू आहे। ठीक आहे, तर मग पुढची स्टेप काय असणार आपली, तर आपण या कॉईलला काढून घेणार आहोत बाहेर। तर त्यासाठी आपण हा जो स्क्रू दिसतोय हा स्क्रू खोलून घेणार आहोत। ठीक आहे, तर अशा पद्धतीने आपण हा स्क्रू काढून घ्यायचा आहे व स्टार्टरचा हा जो भाग आहे हा पूर्णपणे अलगद उचलून वरती ओढून घ्यायचा आहे। अशा पद्धतीने आपण हा पार्ट बाहेर काढू शकतो व यामध्ये आपण पाहू शकतात की याच्यावरती कॉन्टॅक्ट पट्ट्या आहेत। कधी कधी ह्या कॉन्टॅक्ट पट्ट्याही बऱ्याचदा खराब होतात। या कॉन्टॅक्ट पट्ट्या खराब झाल्यावरही आपण काय करायचं हे पुढे बघणार आहोत। सर्वप्रथम आपण ही कॉईल कशी काढायची ते बघू। अशा पद्धतीने जर आपण कॉईल पकडली तर ही अशी मागे थोडी ओढायची, त्यामुळे ही कॉईल काय होते इथून निघून येते। हे बघ, अशा पद्धतीने ही कॉईल काय झाली काढून घेतली आपण। जर ही कॉईल खराब झाली असेल तर पुन्हा दुसरी कॉईलही टाकताना आपण अशाच पद्धतीने इथे बसवून देणार आहोत। परंतु सध्या ही कॉईल चांगली असल्यामुळे आपण या कॉईलला बदलण्याची गरज नाही। ठीक आहे, तर ही कॉईल बाजूला ठेवून देतो मी। आपण बघू शकतो आता याच्यामध्ये काय फॉल्ट होऊ शकतो की यामध्ये ह्या ज्या कॉन्टॅक्ट पट्ट्या आहेत या कधी कधी खराब होतात, त्यांच्यावरती कार्बन येतो, त्यामुळे कॉन्टॅक्ट व्यवस्थित होत नाही। तर मग आपण कॉन्टॅक्ट पट्ट्या पण साफ करायला पाहिजे काही दिवसानंतर। तर स्टार्टरच्या ह्या कॉन्टॅक्ट पट्ट्या अशा पद्धतीने आपण काढून घेणार आहोत। याच्यामध्ये एक स्प्रिंग असते, ती स्प्रिंग थोडी खाली दाबली की या कॉन्टॅक्ट पट्ट्या सहजपणे निघून येतात। बघू शकता आपण अशा पद्धतीने आपण ह्या सर्व कॉन्टॅक्ट पट्ट्या इथून काढून घेणार आहोत। ठीक आहे, अशा पद्धतीने आपण सर्व कॉन्टॅक्ट पट्ट्या काढल्या। आता या कॉन्टॅक्ट पट्ट्या जर अशा काही प्रमाणात खराब झाल्या असेल, कार्बन आलेला असेल, तर आपण एक छोटासा पॉलिश पेपर घेऊन त्याच्यावरती याला रफ करून व्यवस्थित त्याचा कार्बन काढून घेणार आहोत। ठीक आहे, अशा पद्धतीने आपण याचे सगळे कॉन्टॅक्ट व्यवस्थित क्लीन करून घ्यायचे आहेत। त्यामुळे काय होतं याच्यावरती जे काही कार्बन आलेलं असतं ते निघून जातं। ठीक आहे, अशा पद्धतीने आपण ह्या कॉन्टॅक्ट पट्ट्या क्लीन करून घेणार व पुन्हा आहे तिथे कॉन्टॅक्ट पट्ट्या बसवून देणार। याच्याने कॉन्टॅक्ट व्यवस्थित होतात स्टार्टरचे। ठीक आहे, अशा पद्धतीने आपण हे कॉन्टॅक्ट काय करणार आहोत पुन्हा क्लीन करून तिथल्या तिथे बसवून देणार आहोत। ठीक आहे, तर आता ही कॉन्टॅक्ट प्लेट्स कशा बसवायच्या ते पुन्हा मी सांगतो। बघा, या कॉन्टॅक्ट प्लेट्ससाठी याच्यामध्ये ही जी स्प्रिंग दिसते, ठीक आहे, ही स्प्रिंग दिसत असेल आपल्याला, ही स्प्रिंग काय करायची थोडीशी खाली दाबायची। अशा पद्धतीने ही स्प्रिंग काय करायची खाली दाबायची व त्यानंतर पुन्हा या कॉन्टॅक्ट पट्ट्या थोडीशी तिरकी करून इथे बसवून द्यायची। ठीक, अशा पद्धतीने सर्व कॉन्टॅक्ट पट्ट्या व्यवस्थित इथे बसून जातात। आपण बघू शकता अशा पद्धतीने आपण काय करणार आहोत, तिन्ही चारही कॉन्टॅक्ट पट्ट्या ह्या इथे बसून देणार आहोत। ठीक, अशा पद्धतीने आपल्या सर्व कॉन्टॅक्ट पट्ट्या ह्या व्यवस्थित बसून गेल्या आहेत। ठीक आहे, क्लीन करून बसवल्यानंतर कॉन्टॅक्ट व्यवस्थित होतात। आता पुढचा जो भाग असेल तो बघा, हा जो रिले आहे
हा रिले पण कधी कधी खराब होऊ शकतो, त्यामुळे रिलेही आपण कसा बदलायचा, याचे कनेक्शन कसे काढायचे हे आपण आत्ता बघणार आहोत. तर यासाठी आपल्याला काय करायचं आहे, रिलेचे जे कनेक्शन आहेत स्टार्टरच्या आतमधले ते सर्व आत्ता आपण काय करणार आहोत, खोलून घेणार आहोत, ज्यामुळे आपल्याला रिले काढण्यास मदत होईल. ठीक, अशा पद्धतीने आपण हे सगळे कनेक्शन रिमूव्ह करून घ्यायचे. आपण बघू शकता सर्व कनेक्शन मी काढून ठेवले. आता आपण इथून हे जे आतमध्ये 4 स्क्रू दिसत आहेत, या दोघांच्या गॅपमध्ये जे काही 4 स्क्रू आहे ते 4 स्क्रू आपण थोडेसे लूज करणार आहोत. ठीक आहे, थोड्या थोड्या प्रमाणात हे स्क्रू काय करायचे, लूज करायचे, ज्यामुळे हा रिले सहजपणे बाहेर येऊन जाईल. ठीक आहे, अशा पद्धतीने हा रिले पण आपण काय करू शकतो, इथून काढू शकतो. व रिले पण खराब झालेला असेल तर आपण रिले पण बदलू शकतो, कारण डी-वॉल स्टार्टरची किट येते पूर्ण. त्या किटमध्ये याचे कॉन्टॅक्ट पण येतात, याचे पण कॉन्टॅक्ट येतात, या कॉन्टॅक्ट पट्ट्या पण येतात, सर्व पार्ट येतात. तर आपण कुठलाही पार्ट जर आपला खराब झाला तर पूर्ण स्टार्टर नवीन घेण्यापेक्षा आपण तो पार्ट रिप्लेस करू शकतो, बदलू शकतो व आपला स्टार्टर पुन्हा सुरू करू शकतो. ठीक आहे, तर आता याचेही कधी कधी कॉन्टॅक्ट खराब होतात. तर हे खोलायचे असेल तर काय करणार आपण, हे बघा खालच्या साईडला इथे स्क्रू असतो, हे स्क्रू खोलले की हा कॉन्टॅक्ट प्लेट पण इथून निघून येतात. अशा पद्धतीने आपण हे स्क्रू खोलून हे कॉन्टॅक्ट प्लेट्स काढू शकतो व पुन्हा नवीन कॉन्टॅक्ट प्लेट्स इथे कनेक्ट करू शकतो. ठीक आहे, तर अशा पद्धतीने आपण हा सर्व स्टार्टर खोलून पुन्हा बसवू शकतो. ज्याचा जो पार्ट गेला आहे तो पार्ट पुन्हा आपण तिथे नवीन टाकून पुन्हा कॉन्टॅक्ट व्यवस्थित करून स्टार्टर चालू करू शकतो. ठीक आहे, तर आता पुन्हा मी हे सर्व कनेक्शन पुन्हा आहे जसे करून दाखवतो तुम्हाला. पुन्हा रिले लावण्यासाठी आपण काय करणार, हे जे 4 स्लॉट्स दिले या 4 स्लॉट्समध्ये ते स्क्रू ठेवायचे आहे. ह्या स्क्रूमध्ये 4 स्लॉट बसून घ्यायचे असे, आणि पुन्हा स्क्रू काय करायचे, हे टाईट करून घ्यायचे आहे, ज्यामुळे रिले व्यवस्थित फिट बसतो. ठीक आहे, तर हे 4ही स्क्रू आपण काय करतोय, आता फिट करून घेतोय. ठीक आहे, अशा पद्धतीने आपण हा रिले पुन्हा आहे तसा बसवून दिला आहे. आता काय करायचं, आपल्याला ही कॉईल बसवायची आहे. ठीक आहे, कॉईल बसवण्यासाठी जशी आपण कॉईल बाहेर काढली होती त्याच पद्धतीने कॉईल पुन्हा बसवून द्यायची आहे. अशा पद्धतीने कॉईल आतमध्ये दाबली की कॉईल व्यवस्थित बसून जाते. ठीक आहे, फक्त लक्षात घ्यायचं हे जे स्क्रू आहे हे वरच्या बाजूने आले पाहिजे, ज्यामुळे आपल्याला कनेक्शन करायस सोपे जाते. ठीक आहे, त्यानंतर आता आपण हा पार्ट इथे व्यवस्थित जसा होता तसा बसून देणार. आपले हे कॉन्टॅक्ट पट्ट्या व्यवस्थित बसल्या आहे की नाही एकदा चेक करायचं, आणि पुन्हा आपल्या कॉन्टॅक्ट पट्ट्या आहे तिथे व्यवस्थित बसतील अशा पद्धतीने हा स्क्रू लावून द्यायचा आहे. ठीक आहे, हा स्क्रू आपण इथे लावला की याला व्यवस्थित टाईट करून घ्यायचं आहे, ज्यामुळे आपला स्टार्टर पुन्हा असेंबल होऊन जाईल. ठीक आहे, हे बघा आपला स्टार्टर वर्किंगमध्ये आला आहे. आता काय करायचं आहे, आपल्याला जे कनेक्शन आपण खोलले होते ते कनेक्शन पुन्हा आहे तसे करून द्यायचे आहे. ठीक आहे, अशा पद्धतीने आपण हे कनेक्शन पुन्हा करून देणार आहोत. आता ह्या रिलेच्या दोन्ही टोकांना ज्या वायर्स होत्या त्या पुन्हा तिथे लावून द्यायच्या आहेत. ही वायर एक रिलेच्या ह्या पॉइंटला, दुसरी वायर इथे. ठीक आहे, अशा पद्धतीने आपण हे पुन्हा कनेक्शन जसे होते तसे करून देतोय, त्यामुळे आपला स्टार्टर पुन्हा सुरू होईल. ठीक आहे, रिलेच्या दुसऱ्या पॉइंटला एक ही वायर जोडून द्यायची. ठीक आहे, अशा पद्धतीने आपण ही वायर इथे जोडणार व दुसरे तिचे टोक आपण या पॉइंटला जोडून देणार. ठीक, आता फक्त एक कनेक्शन राहिलंय आपलं, ते म्हणजे ही जी वायरची लिंक आहे ही लिंक आपल्याला या 2 पॉइंटमध्ये कनेक्ट करायची आहे. ठीक आहे,
तर अशा पद्धतीने हा स्क्रू लूज करून पुन्हा आपण इथे हे कनेक्शन करून देणार आहोत. पुन्हा स्क्रू टाईट करायचा आहे. दुसरा पॉईंट इथे या पॉईंटला कनेक्ट करायचा. ठीक आहे. अशा पद्धतीने आपलं स्टार्टरचं पूर्ण कनेक्शन कंप्लीट झालेलं आहे व पुन्हा आपण स्टार्टर कामामध्ये आणू शकतो. तर व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओ लाईक करा, शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.